हां मित्रांनो नमस्कार। आज मी परत तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो जे पारंपरिक पद्धतीनं आम्ही हे औषध बनवतो। तर हे जे आहे हे आहे तुरटी, ज्याला आपण फिटकरी म्हणतो। तर आता आपण याची स्फटिक भस्म बनवत आहोत आपण। तर हे जे स्फटिक भस्म आहे हे लोखंडाच्या कढईमध्ये शुद्ध होत असते आणि याला अखंड असा जाळ लावा लागते। तर हे आता आमची आई 95 वर्षाची आहे आणि हिच्या हातून आम्ही सर्व ह्या गोष्टी करत असतो आणि हे जतपंत आम्हाला सर्व पारंपरिक पद्धत शिकवते। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्फटिक भस्म कसं तयार होते हे पूर्णपणे तुम्हाला याच्यात दिसेल। पण हा व्हिडिओ पूर्ण पाहायला लागेल तुम्हाला, म्हणजे स्फटिक भस्म कसं बनते याची क्रिया आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्फटिक भस्म कसं बनते हे पाहायला तुम्हाला मिळेल। आज मी तुम्हाला स्फटिक भस्म कसं तयार होईल, कशा पद्धतीनं बनवायचं हे क्रिया या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल। आज आम्ही तुम्हाला हे जे स्फटिक भस्म आमच्या आईकडून आम्ही जे शिकत आहोत, पारंपरिक पद्धतीनं जे आम्हाला शिकवते, आजसुद्धा ते 95 वर्षाचे आहे तरी ते या महाळावर उपचार करते आणि आम्हाला एक औषधी ह्या शिकवते। तर हिच्या आम्ही नजरेखाली जे पारंपरिक पद्धतीनं आमचे मामा, आमचे वडील, आमचे आजोबा हे परंपरागतपणे औषधं आम्ही बनवत होतो। तर आज आम्ही या गोष्टीला पुढे चालवत आहोत। तर हा व्हिडिओ स्फटिक भस्म तुरटीपासून कसं तयार होते आणि याचे काय काय फायदे आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला नंतर सांगू। तर व्हिडिओ लाईक परत पाहता आणि कशा पद्धतीनं ते बनते। आता याचं पाणी होत चाललेलं आहे, तर अशा पद्धतीचं पाणी होईल आणि पाण्याचं रूपांतर स्फटिक भस्मामध्ये कसं होते हे बी तुम्हाला आम्ही सांगू। असं पाणी झालं आपल्या ज्याला लोखंडासाठी स्फटिक भस्म कसं बनते हे क्रिया दाखवणार आहोत, जे आमच्या आईकडून आम्ही शिकलेलो आहे। आमची आई तिच्या वडिलांकडून शिकली आणि ते आम्हाला शिकवत आहे। असं परंपरागत आम्ही कशा औषधी बनवतो हे सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पाठवणार आहे। तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण पहा। आता हे ज्यामध्ये आम्ही काय केलं आहे, चांगल्या क्वालिटीची तुरटी टाकलेली आहे आणि हे तुरटीचं पहा ऑटोमॅटिकली पाणी होत आहे। आता या पाण्यापासूनच ऑटोमॅटिकली कसं हे भस्म बनणार आहे, स्फटिक भस्म आणि कुठल्या बिमारीवर हे काम करणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहोत। तर व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्हाला कशा औषधी याच्यापासून मिळतात हे तुम्हाला पाहायला भेटेल। तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पूर्ण व्हिडिओ पहा। तर हे जे आता याचं पाणी झालेलं आहे पूर्ण, या पाण्याची स्वतःहून शुभ्र पावडर होईल। याला इतका ताप द्यायचा आहे की स्वतःहून हे जे पाणी आपल्याला दिसायचं पडताना हे पाण्याचं बिलकुल जतपर्यंत पावडर होत नाही, स्वतःहून पावडर होत नाही आणि एकदम शुभ्र होत नाही हेचपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजून की कशा पद्धतीचं हे भस्म तयार होते, स्फटिक भस्म। आणि याला अर्धा तास झालेला आहे आपण हे स्फटिक भस्माची सुरुवात केलेली आहे। तर याच्यामध्ये जो पांढरा भागचा घेरा दिसू राहिला हे शुद्ध होत आहे आणि हे जे साईडला दिसत आहे हे या लोखंडाचा जो जंग असतो तो जंग याला शुद्ध करून याला साईडला जात आहे। तर आपल्याला हे जे साईडचं आहे हे पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण असं जतपर्यंत हे आपल्याला दिसणार आहे असं हे पूर्ण आपल्याला बाहेर काढायचं आहे। आणि म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला बाह्यांगी उपचार जर असेल तर हे काढायचं काम नाही आहे, परंतु जर आतमध्ये आपण अंतर पोटामध्ये जर याचा जर विलास करत असू तर हे जे बाहेर दिसतं तुम्हाला हे पूर्ण काढून आपल्याला बाहेर टाकून द्यायचं आहे। इकडे हे काढून घ्यायचं आहे, हे काही कामाचं नाही आहे। जिथपर्यंत हे आपल्याला काळं निघत आहे तिथपर्यंत आपण हे शुद्ध करायला लागते आणि हे पूर्ण बाहेर असं काढून टाकायचं आहे। हे याला फिटकरीला शुद्ध करत आहे हे म्हणून काढून टाकायचं आहे, हे आपल्याला याच्यात ठेवायचं नाही आहे। ठीक आहे, अशा पद्धतीनं पूर्ण व्हिडिओ पहा, मी तुम्हाला एक याची स्टेप सांगणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ लगातार पाहत राहा। बघा आता हे कोपऱ्यात आपल्याला दिसणार या ठिकाणी हे बघा या कोपऱ्यातून हे तयार होऊ राहिलं, इकडे बघा हे शुद्धीकरण सुरू आहे, जे अतिशुभ्र दिसते। हा शुद्ध होण्याचा प्रक्रिया सुरू झालेली आहे।
हे बघा आता पूर्ण जशी जशी होईल तर आपल्याला दिसेल पूर्ण पावडर कशी तयार होते. हे ॲटोमॅटिकली अशी शुद्ध क्रिया सुरू झालेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला समजेन की कशा पद्धतीनं हे स्फटिक भस्मपासून तयार होते. मला वर फुगा येताना दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की फिटकरी जास्ती घनत्व तयार झालेला आहे आणि त्याचा असा फुगा येईल, परत फुटेल, फुगा येईल, फुटेल, असं करू 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 पूर्ण संपूर्ण ते घट्ट होऊन एक एक स्टेप पुढे वाढता राहते आणि पूर्ण पावडरच्या स्वरूपात शुभ्र पावडर जशी या कोपऱ्यामध्ये दिसत आहे तशी पूर्ण होईल. पूर्ण कंप्लीट व्हिडिओ पहा, तिने आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीचं हे भस्म तयार होत आहे. याच्यापासून हात दूर ठेवायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये गरम जे वाफ आहे हे हाताला लागून आपला हात भाजू शकते. त्यासाठी दुरूनच याला घोटायचं आहे आणि आतमध्ये हात टाकायचा प्रयत्न करायचा नाही. जर प्रयत्न केला गेला तर एकदम फोड येऊन जखम होऊ शकते. अति ज्वलनशील असल्यामुळे एकदम गरम असते भरपूर ते, म्हणून सावधानगिरीने हे करायला पाहिजे. कुठल्या तरी जाणकाराच्या नजरेखालीच बनवायचा, तसा स्वतःहून प्रयोग घरी करायचा नाही. कोणतरी जाणता स्थिती समोर असला पाहिजे. असे खड्यामध्ये रूपांतर झालं. आता याचं सुद्धा आपण बनवू शकतो, पण ते कच्चं राहील. आपण पक्क्याची क्रिया करत आहोत. याच्या पुढची सुद्धा क्रिया तुम्ही पाहत राहा. हे झाली. अशी जर थंडी करून आपण बारीक केली तरी हे सुद्धा कामाची आहे, पण हे थोडी अपुरी राहते. पूर्ण 100% शुद्ध पावडर रूपात जेव्हा येईल तेव्हा पूर्णपणे शुद्ध होईल. आता ही शुद्धतेच्या मार्गावर चाललेली आहे. याला असा एकदम धगधग असा जाय असला पाहिजे आणि हे आता एकदम कोरडी होऊन शुद्धतेच्या मार्गावर चाललेली आहे. हे होणार. हे बघा एकदम तशी सुकत आहे आणि खाली खाली तुम्हाला पावडरसुद्धा दिसत आहे. एकदम शुद्ध होऊन तिची एकदम पावडर होणार. पूर्ण व्हिडिओ पहा, कंप्लीट तुमच्या लक्षात येईल सगळी. अशी हे पावडर स्वरूपात होणार आहे. बघा मित्रांनो, आता हे जे आपलं आपण जे भस्म तयार केलेलं आहे स्फटिक भस्म, याची ओळखण्याची जी पद्धत आहे की आता यातला भस्म तयार होत आहे का, याचं असं आहे की याचं जे वजन आहे हे वजन एकदम हलकं असलं पाहिजे. बिलकुल असं वाटलं पाहिजे की आपल्या हातात काही आहे की नाही वा. तर असं म्हणा की 50 ग्राम जर असेल तर 50 ग्रामचं वजन जास्तीत जास्त 5 ते 10 ग्रामच्यापर्यंत येऊन जाईल. तसं याचे जे वजन आहे हे वजन हलकं होऊन जाते. उचलून जर खडे पाहिले याच्यामध्ये वजन नाही राहत. दिशाला मोठा दिशेने खडा पण वजन काहीच राहणार नाही. हलकं झालं पाहिजे. म्हणजे हे आता शुद्धीकरणच्या मार्गावर काल चाललेलं आहे आणि याची बिलकुल पावडरच्या रूपात होऊन जाईल. हे बिलकुल पहा, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. हा मित्रांनो, आता हा जो आपण भस्म निर्माण केलेला आहे स्फटिक, आता हे बिलकुल तयार झालेलं आहे. आता बिलकुल हलकं झालं हे आणि याला शुभ्रपणा आलेला आहे. बघा हे बघा एकदम शुभ्रपणा आलेला आहे. आता हा झाला तयार. तर याला आता आपण बारीक करून रस्सगळा करायचा आहे आणि मग याचे काय फायदे आहेत काय नाही हे सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाका. व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा. आता तुम्हाला पुढे मी पाठवणार आहे. ठीक आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहत राहा. इतरांना पाठवा. जे वैद्य लोक असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनलेला आहे. इतर लोकांनी मार्गदर्शन कुठल्यातरी वैद्याच्या मार्गदर्शनाने करावं. धन्यवाद.